अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती महाराजांची अखंड कृपादृष्टी राहावी हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते. भक्त हो, आजच्या स्वामी संदेशामध्ये मी गुरुचरित्राचं जे पारायण केलेलं आहे त्याचा मला आलेला खूप प्रभावी असा अनुभव शेअर करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मुलगा पाहिजे, संतान प्राप्ती होत नाही किंवा मग तुम्हाला कोणत्याच कामात यश येत नाही, तुम्ही UPSC MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात, मग त्या मुलांनी गुरुचरित्र पारायण करावे का किंवा त्यांच्या आईने करावे का, असे खूप सगळे प्रश्न आहेत. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी ही सुद्धा माहिती तुम्हाला मी आजच्याच व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि कालचे जे तुमचे प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरे मिळतील. तर सर्वप्रथम ज्यांनी दत्त जयंती विशेष 3 फुलांचा जो उपाय सांगितला होता तो केलेला जर असेल तर तुमचं काम 100% होणार हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार. तर भक्त हो, 3 फुलांचा उपाय हा दत्त जयंतीला करायचा होता आणि त्यावेळी तो व्हिडिओ आपण दत्त जयंतीच्या आधी एक 5-6 दिवस टाकला होता. खूप व्हायरल झाला आणि खूप कमेंट आल्या, खूप जणांनी केला. बऱ्याचशा ताईंना हा उपाय करता आला नाही आणि काही जण तर आपले बाहेरच्या राज्यामधून सुद्धा व्हिडिओ पाहत आहेत आणि ही गोष्ट खूप छान आहे. तर मग मला सुद्धा एक खूप जणांचे विनंतीचे कमेंट होत्या, प्रश्न होते की आमच्यासाठी प्रार्थना करा. मी कोण करणारी, महाराज सगळं काही करून घेतात. तुम्ही सुद्धा महाराजांच्याच कृपेने इथे माहिती पाहता, तशीच मी माहिती महाराजांच्या कृपेने शेअर करते. तर भक्त हो, मला महाराजांनी एक बुद्धी म्हणा किंवा एक कल्पना दिली आणि मी तुमच्यासाठी हे पारायण करावं हे माझ्या मनामध्ये अचानकच हा विचार आला. तर मग मी मागच्या शनिवारी पारायणाला सुरुवात केली आणि शुक्रवारी त्याची समाप्ती केली. म्हणजेच त्या दिवशी ते संपलं, पण त्या दिवशी आपल्याला समाप्ती करायची नसते, शनिवारी समाप्ती करायची असते. तर मग समाप्ती कशी करायची पुढे पाहू, पण हा अनुभव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 3 फुलांचा उपाय ज्यांना करता आला नाही त्यांच्यासाठी तर मी स्वतः महाराजांनी माझ्याकडून करून घेतलेला आहे. मी दत्त मंदिरात केला, त्याचबरोबर स्वामींच्या केंद्रात केला आणि मी तुम्हाला ही गोष्ट शेअरसुद्धा केलेली आहे. तर खूप कमेंट वाचून माझं मनसुद्धा खरंच खूप हळवं झालं आणि खूप वाईट वाटलं की खूप जणांच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळे दुःख आहेत. आजही काही ताई अशा आहेत ज्यांना स्वामींची मनापासून सेवा करायची आहे, पण घरच्यांचा विरोध आहे किंवा म्हणावं तसं घरच्यांचं प्रोत्साहन मिळत नाही आहे. तर खास करून मी तुमच्या ज्या ज्या कमेंट वाचल्या त्या कमेंट महाराजांसमोरसुद्धा मी ठेवल्या, महाराजांना तुमचे प्रश्न टाकले आणि मग महाराजांनी माझ्याकडून गुरुचरित्र पारायण करून घेतलं. मांडणी कशी करायची मी जे तुम्हाला कालच्या व्हिडिओ शेअर केलेला आहे, मी स्वतः सर्व तेच केलं. महाराजांना एक आसन दिलं आणि तिथे महाराजांचं आवाहन केलं, महाराज बसा आणि तुम्ही ऐका. तर पहिल्या दिवशी असं वाटलं की आपण खरंच खूप उत्साहाने करत आहोत, मग आपल्याला आज काहीतरी अनुभव येईल, पण काहीच अनुभव नाही आला आणि बऱ्याचदा गुरुचरित्र पारायण करताना खूप काही अडथळे येतात. आता ते सुद्धा तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर कमेंट करा, मी पुढे नक्की सांगेल. असे अडथळे कुठलेही आले नाही. मी खूप प्रसन्न मनाने म्हणजे पारायण वाचलं. तर बघा, बऱ्याचदा काय होतं, आपल्याला जांभळी येते, बऱ्याचदा अचानक झोप लागल्यासारखी होते किंवा काहीतरी वेगळंच घडतं आपल्यासोबत. म्हणजे जे काही आपण वाचन करतोय ना त्या ठिकाणाहून आपलं मन विचलित कसं होईल हा एक प्रयत्न असतो. पण ज्याची खूप सेवा झालेली आहे, महाराजाची स्वतः त्याच्यावर कृपा आहे, अशा भक्तांना असला कुठलाही त्रास होत नाही. आता जर तुमच्या बाबतीत असा त्रास होत असेल तर तुम्ही असं समजू नका की तुमच्यावर कृपा नाही, पण आपल्या अवतीभोवती वाईट शक्ती आहेत, त्यामुळे आपल्याला हा त्रास जाणवतो. त्यासाठी काय करावं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करा, त्यानुसार आपण पुढे स्वामींच्या संदेशानुसार मार्गदर्शन करू. मला असा कुठलाही त्रास झाला नाही. मी मनोभावे शनिवारी, रविवारी, सोमवारी खूप सुंदर असं हे वाचन केलं. दररोज महाराजांची आरती करायचे, त्याचबरोबर मी जे जे तुम्हाला उपाय सांगितले ते स्वतः मी केले आणि जो महाराजांच्या समोर मी धूप लावायचे, अगरबत्ती लावायचे, त्याची जी रक्षा आहे ती मी स्वतः म्हणजे घरात तुम्हाला सांगितलेलंच आहे, पूर्ण घरामध्ये फुकायची, स्वतःला लावायची.
त्याचबरोबर ज्या ज्या भक्तांचे प्रश्न होते, आम्हाला 2 मुली आहेत ताई, आम्हाला 3 मुली आहेत, स्वामी आम्हाला मुलगा होऊ द्या, किंवा खूप ताईंना 25 वर्ष झालीत लग्नाला, त्यांना बाळ होत नाही आहे. खूप जणांचं म्हणजे 1-2 ताईंच्या कमेंट आहेत की आमचं बाळ 20 वर्षाचं 22 वर्षाचं होऊन देवाघरी गेलेलं आहे. आणि अशा कमेंट वाचल्यानं खरंच अक्षरशः खूपच वाईट वाटतं. आणि मी खास या सर्व भक्तांच्या म्हणजे तुमच्या ज्यांच्या कमेंट होत्या त्या कमेंटनुसारच हे पारायण केलं भक्त हो. महाराजांना मी संकल्प करतानाच तसा संकल्प सोडला, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. म्हटलं महाराज, जर या माझ्या सेवेमुळे या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुख येणार असेल तर खरंच मला खूप आनंद होईल. आणि मंगळवारी मी वाचनास बसले, तर मी म्हटलं महाराज, आज मंगळवार आहे, माझा उपवाससुद्धा असतो त्या दिवशीचा, तर मी आज काहीही खाणार नाही. शक्यतो मी निराहारच करते, संध्याकाळी सोडत असते. सकाळीच मी वाचनाचा एक टायमिंग ठेवला होता, बरोबर 9 वाजताच मी वाचनास बसत होते. टायमिंगमध्ये कुठलाही विस्कळीतपणा होऊ दिलं नाही. जे काटेकोर नियम आहेत तेच मी फॉलो केले. खूप सगळे नियम मी पाळलेले आहेत आणि तसेच तुम्हालासुद्धा सांगितलेले आहेत. काही राहिलेले मी पुढे सांगेलच. तर मग मी वाचन सुरुवात केली. थोडंसं माझं 1-2 अध्याय झाले वाचून, आणि त्यानंतर माझं वाचनातच लक्ष होतं. आणि मी आधी असंच बोलले होते की महाराज, मला या वाचनामध्ये काहीतरी तुमचा अनुभव यावा, तुम्ही काहीतरी संकेत द्या. ज्या भक्तांनी 3 फुलांचा उपाय केला आहे, किंवा जे भक्त आता सेवा घेत आहेत आणि सेवा करत आहेत, या परिवारात जोडलेले आहेत, त्यांच्या मनोकामना पूर्ण करा, एकालाही निराश करू नका. आणि महाराज, मला काहीतरी तुम्ही अनुभव द्या. त्याचवेळी म्हणजे मी हे काही वाचन करताना हा विचार नव्हता, पण आधी बोलले होते, वाचनास बसले, 2 अध्याय वाचून झाले माझे. तर म्हणजेच घरामध्ये कोणीही म्हणजे कोणी नव्हतं. मुलं वगैरे शाळेत गेलेले होते, मिस्टर पण बाहेर गेलेले होते. मी एकटीच वाचन करत होते. पूर्ण दरवाजे बंद होते. आणि अचानक एक वेगळंच असं कोणीतरी सरसर आल्यासारखं माझ्या पाठीवरून असं खूप सुंदर हळूवार हात फिरवला, आणि त्या क्षणी माझ्या अंगाला एकदम असा काटा आल्यासारखा झाला. बघा तुम्ही, ज्यावेळी आपली आई मायेने आपल्याला हात फिरवते, त्यावेळी आपल्याला एक वेगळीच म्हणजे एक वेगळंच आपल्याला जाणीव होती. तशीच मला एक वेगळी जाणीव झाली. आणि मी वाचन करताना जो माझ्या डोक्यावरून हात फिरत होता, माझ्या हे लक्षात आलं. मी त्या क्षणी महाराजांच्या फोटोकडे पाहिलं. म्हटलं, महाराज तुम्हीच आहेत. आणि मला हे कळलेलं आहे, कारण याआधी खूपदा झालं होतं. नवीन मला हा अनुभव कळतच नव्हता की हे नेमकं काय घडत आहे. त्यानंतर स्वामींनीच मला हे संकेत दिले, आणि स्वामीच मला खूप काही गोष्टी समजावून सांगतात, असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर त्यानंतर मला आपोआप म्हणजे रडायला आलं वाचन करताना. मी असं म्हणायचे की असं का होतं आहे मला. आणि त्यावेळी खूप काही घडलं महाराजांसोबत. मी खूप बोलले. बघा, तुम्ही म्हणाल की देव कुठे दिसतो का? नाही दिसले महाराज, पण जी मला जाणीव होत होती त्यामध्येच मी समजलं की हो, महाराज माझ्या इथे बसलेले आहेत. आणि 1 वेळा नसून 3 वेळा माझ्या डोक्यावरून पाठीपर्यंत हात फिरवल्याचा मला एक भास झाला. खरंच खूप सुंदर हा माझा अनुभव होता. आणि मला असं वाटतं की मला हा क्षणोक्षणी व्हावा. प्रत्येक वेळी मी जे महाराजांची सेवा करेल ना, त्यावेळी मला हा अनुभव यावा. आणि त्यानंतर मग मी खूप वेळ शांत बसले. मला खूप रडायला येत होतं. खूप काही मी बोलले. आणि त्यानंतर मी पूर्ण त्या दिवशीचं पारायण केलं. खरंच तो दिवस मला खूप खूप सुंदर गेला आणि खूप छान वाटलं. आणि मग म्हटलं की जे काही आपण स्वामींच्या संदेशानुसार सेवा देतोय, जे भक्त मनापासून करतील ना, महाराज त्यांना नाहीत निराश करणार, आणि 100% तुमची इच्छा पूर्ण होईल. खूप जणांचे प्रश्न आहेत की 3 फुलांचा उपाय फक्त दत्त जयंतीला करायचा होता का? आम्ही तो केला नाही. खूप जणांनी व्हिडिओ उशिरा पाहिलेला आहे. तर पुढे सुद्धा तसे योग असतील ना, त्यावेळी मी तुम्हाला तशी माहितीसुद्धा देईल. तर भक्त हो, तुम्ही काळजी करू नका. आणि खूप कमेंट होत्या, ताई आम्ही उपाय केलेला आहे, आमची इच्छा कधी पूर्ण होईल. अजून एक तुम्हाला सांगते, आपण एखादी महाराजांची सेवा केली की लगेच महाराजांच्या मागे लागायचं नाही की मी आज हे केलेलं आहे महाराज, आता कधी मला प्रसन्न होता. बघा, आपण निस्वार्थपणे सेवा करायची. हो, आपण संकल्प करतो, इच्छा सांगतो, पण रोज रोज महाराजांना त्याच गोष्टीची आठवण करून द्यायची नाही की महाराज मी तुमची ही सेवा केली, मग तुम्ही मला कधी फळ देणार. म्हणजे इथे स्वार्थ निर्माण होतो. तर मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. आधी मी अशाच पद्धतीने सेवा करायची, त्यावेळी महाराजांचा कुठलाही संकेत मिळाला नाही, महाराज प्रसन्न झाले. पण आज जे काही मला महाराजांचे अनुभव येतात ते त्यावेळी येत नव्हते. म्हणून मी निस्वार्थपणे सेवा करते. सेवेमध्ये
आनंदामध्ये रममान होते आणि महाराज जे काही द्यायचं आहे ते आपसूक देतात. अगदी मनी ध्यानी नसताना जे काही मिळतं ना त्याला म्हणतात की खरंच देवाची कृपा, तुम्हाला ते मिळणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा सतत विचार करू नका, फक्त सेवा करत राहा. एक दिवशी अचानक एवढं काही पदरात पडेल की तुम्ही म्हणाल खरंच आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो आणि तो दिवस नक्की येईल. तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा, कारण मी स्वतः असे खूप अनुभव घेतलेले आहेत. तर भक्त हो, हे झालं गुरुचरित्राचा अनुभव. आता जे काही काटेकोर नियमांचं पालन केलं, मी आधी सांगितलं काही गोष्टी राहिल्या होत्या. एक तर आपल्या घरामध्ये आपण मासिक धर्मामध्ये प्रत्येक स्त्री काही वेगळं वगैरे बसत नाही. बघा, हे पाळलं जातं गावी. खूप जण घरामध्ये लोक असतात स्वयंपाक वगैरे इतर कामे करण्यासाठी. पण आता हल्ली आपण शहरामध्ये आपलं कुटुंबच फक्त सेपरेट राहत असतो आणि मग आपल्या घरामध्ये कोण येणार 4 दिवस स्वयंपाक वगैरे करायला. तर आपल्याला मासिक धर्मासुद्धा सर्व कामे करावी लागतात, म्हणजेच विटाळ आपल्याला घरात कालवावा लागतो असं बोलतात. तर बघा, आपलं घर पूर्ण काही आपण शुद्ध करू शकत नाही पारायण करण्यासाठी. तर मी बऱ्यापैकी पूर्ण शुद्धता करूनच पारायण केलं. म्हणूनच तर मला असं वाटतं की महाराज साक्षात माझ्या डोक्यावरती हात फिरवायला आले. कारण मी जे आपण दसऱ्याला साफसफाई करतो, मी तशीच साफसफाई केली आणि बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता ज्या ताईंना गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांनी एक नियमांचं अवश्य पालन करावं. आपण जी पूजा मांडणी करणार आहोत त्याकडे तर शक्यतो लहान मुलांना किंवा कोणालाही जाऊ द्यायचं नाही. अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला नवीन पिवळं वस्त्र घालून बसायचं आहे. तुम्ही म्हणाला तर नवीन वस्त्र आम्ही कुठे घ्यावं, पण आपल्या घरामध्ये बघा बऱ्यापैकी साड्या असतात ज्या आपण कधी घालत नाहीत, अशा नव्या न धुतलेल्या. तशीच तुम्हाला साडी 7 दिवस घालायची आहे. एखादा नवीन ब्लाऊज पीस शिवून घ्या आणि तसं करा. मी स्वतः तेच केलं. दररोज तुम्हाला फक्त पारायण म्हणजे करण्यावेळीच तुम्हाला नवीन हे वस्त्र घालायचं आहे. पारायण झालं की पुन्हा तुम्ही ते चेंज करून ठेवू शकता. कारण काय होतं ना, आपण ज्या घरातील साड्या आहेत त्या बऱ्याचदा मासिक धर्मात घातलेल्या असतात. धुतलेलं वस्त्र जे आपलं म्हणजेच पूर्ण आपल्या घरामध्ये मासिक धर्मात विटाळ कालवलेला असतो. त्यामुळे असे कपडे घालण्याऐवजी पिवळंच वस्त्र तुम्ही फक्त हे पारायण करताना घाला. जे जे महाराजांना आवडतं ना ते आपण जर केलं तर महाराज खरंच आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. आणि शक्यतो जे पुरुषांना करायचं असेल तर काळं वस्त्र अजिबात घालू नका. त्यांनी वेगळ्या कुठल्याही रंगाची पॅन्ट किंवा मग स्वतः सोहळं घालूनच पारायण करावं. आता प्रश्न होता की मुलगा UPSC MPSCचा अभ्यास करत आहे, तर आईने पारायण केलं तर चालेल का? तर हो, आई करू शकते, बहीणसुद्धा करू शकते आणि पतीसाठी पत्नीसुद्धा ही सेवा करू शकते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की खूप ताईंना बेड रेस्ट सांगितलेली आहे किंवा काही ताईंच्या छोट्या 2-3 मुली आहेत आणि मग त्यांना हे गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही. तर त्यांचा प्रश्न होता की मग आम्ही दुसरी सेवा कुठली करावी? तर संक्षिप्त गुरुचरित्र हे फक्त 7 अध्यायांचं आहे. एका बैठकीत तुम्ही 1 तासात 1 पारायण करू शकता. याप्रमाणे जर तुम्ही 7 दिवस 7 पारायणे केली तरी चालतील. आणि पुढे तुम्हाला मी गुरुचरित्रातील एक महत्त्वाचा अध्याय देणार आहे. ज्यांना या सेवा करता येणार नाहीत त्यांना दररोज तो अध्याय वाचन करायचा आहे. त्याबद्दल पुढे माहिती देईल. पण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण सुद्धा तुम्ही करू शकता. पण माझं स्वतःचं मत आहे, गुरुचरित्र आणि संक्षिप्तमध्ये खूप फरक आहे. मोठ्या गुरुचरित्रामध्ये महाराजांचं पूर्ण चरित्र आहे. त्यामुळे आपल्याकडून जर ते 1-2 वेळा जरी पारायण झालं ना तरी खूप पुण्याचं काम आहे. तुम्ही महाराजांना बोला की महाराज माझी आज अडचण आहे, मी संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करेल आणि मग माझं बाळ हो द्या, मला मुलगा हो द्या, मला काहीतरी हो द्या. माझी इच्छा पूर्ण झाल्यावरती मी तुमचं गुरुचरित्राचे 5 बोला 7 बोला पारायणे करील. माझं बाळ मोठं झाल्यावर शब्द द्या, काहीतरी महाराजांना नवस बोला. यानंतर आता तुम्हाला सांगता करायची आहे. तर पारायण कसं करायचं याची आपण आधी माहिती पाहिलेली आहे. सांगता आपल्याला जर तुम्ही शनिवारी सुरुवात केली, शुक्रवारी आपले संपूर्ण 53 अध्याय वाचून होतात. मग शनिवारी आपण जी मांडणी केलेली आहे तिथे महाराजांच्या फोटोची पूजा वगैरे करून घ्यायची. समोर सुंदर रांगोळी घालून घ्यायची. पोथीची सुद्धा पूजा करून घ्यायची. धूप दीप दाखवायचा. त्यानंतर आरती करून घ्यायची. तर आरतीच्या आधी आपल्याला नैवेद्य लागणार आहे. तर सुंदर असा गोडाचा काहीतरी स्वयंपाक करायचा.
जर तुम्हाला पुरणपोळी शक्य असेल तर ती करा. पण गुरुचरित्र पारायणामध्ये महाराजांना आवडणारा पदार्थ म्हणजे गव्हाची गोड खीर. तर तुम्ही गहू कुटून करा किंवा जो काही भरडा विकत मिळतो त्याची लापशी अशी करा. जसं मी इथे तुम्हाला ताट दाखवत आहे, हा मी एक पटकन होणारा स्वयंपाक बनवला. महाराजांच्या आवडीचे काही पदार्थ घेतले. यामध्ये तुम्ही घेवड्याच्या शेंगाची भाजीसुद्धा करू शकता, आवर्जून करा. आत्ता सीझनसुद्धा आहे. असा तुम्हाला गोडाचा सुंदर महाराजांसाठी ताट बनवायचा आहे. प्रत्येक पदार्थावरती तुळशीपत्र घालून घ्यायचं आहे. ताटाच्या खाली आधी तुम्हाला भरीव चौकोन करायचा आहे आणि भरीव मंडलावरती ताट ठेवायचं आहे आणि तुळशीच्या मंजिरीने नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून घ्यायचा. नंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा, स्वामींना मुजरा घालायचा आणि हे ताट जरा वेळ झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही स्वतः हे ताट ग्रहण करा. मुलांना द्या, मिस्टरांना द्या आणि गाईलासुद्धा या दिवशी तुम्हाला घास चारायचा आहे. त्याचबरोबर स्वामींनासुद्धा वेगळं ताट तुम्हाला ठेवायचं आहे. हे मी इथे पोथीचं आणि दत्त महाराजांचं ठेवलं. त्यानंतर स्वामींना, आई तुळजाभवानीला सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, कारण ती आपली कुलदेवी आहे. कुलदेवीला मानपान दिला तरच आपल्या सर्व सेवांचं फळ मिळत असतं. तर या पद्धतीने तुम्हाला सांगता करायची आहे. जर तुम्ही कलश बसवणार असाल तर कलशामधील पाणी जे आहे ते घरामध्ये पूर्ण तुम्हाला समाप्तीच्या दिवशी शिंपडायचं आहे. घराच्या मागे पुढे जागा असेल तिथे सुद्धा थोडंसं शिंपडून घ्यायचं आहे. जो नारळ आहे तो फोडून म्हणजेच वाढवायचा आहे. फोडून सर्वांनी प्रसाद खायचा आहे. बऱ्याच जणांना वाटतं की पूजेमधील नारळ विसर्जन करायचा असतो का, पण नाही. जरी आपण ते देवाचं स्थान म्हणून तो बसवलेला असेल तरीसुद्धा आपल्याला उचलल्यानंतर त्यामध्ये देवाचा आशीर्वाद येतो आणि तो मग आपल्याला फोडून ग्रहण करायचा आहे. अशा पद्धतीने बाकी जे काही आपण सुपारी वगैरे ठेवलेली असते तर ती तुम्ही धुवून पुन्हा पूजेमध्ये वापरू शकता किंवा मग ती तुम्ही विसर्जित करा एखाद्या शेतात वगैरे. आणि जे महाराजांसाठी आसन ठेवलेलं आहे, तुम्हाला दररोज त्या आसनावरती हळूवार हात फिरून तुमच्या डोक्याला हात लावायचा आहे. तर माझ्याकडून एक सांगायचं राहिलं, जे मी आसन ठेवलं होतं त्या आसनाकडे दररोज माझं लक्ष असायचं आणि एके दिवशी मला त्या आसनावरती बसून कोणीतरी उठल्यावरती बघा पाय उमटतात ना, तशा पद्धतीने मला जाणीव झाली. तर मला खूप काही या पारायणामध्ये अनुभव आले. मी अगदी तुम्हाला थोडक्यात शेअर केली ही गोष्ट. महाराजांची जास्त आज्ञा असेल तर नक्की पुढे कधीतरी मी तुम्हाला डीपमध्ये सांगेल. पण माझ्याकडून महाराजांना बोलले अजून एक पारायण करून घ्या आणि तुम्हीसुद्धा समाप्तीच्या दिवशी महाराजांना बोला की महाराज माझ्या इच्छा पूर्ण करा आणि माझ्याकडून अजून अशा सेवा करून घ्या. तर स्वामी भक्त ताई दादांनो, महाराजांची मनापासून सेवा करा. महाराज तुम्हाला कधीही निराश करणार नाहीत. काही वेळा आपल्याला उशिरा फळ मिळतं, पण आपलं प्रारब्ध असतं. प्रारब्धाचे भोग भोगल्याशिवाय महाराज प्रसन्न होत नाहीत. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे, प्रारब्धाचे भोग कमी करायचे आहेत आणि आपल्याला जे जे पाहिजे आहे ते महाराज देतील. माहिती देण्यासारखी खूप काही आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होईल. माहितीसुद्धा तशीच आहे आणि यापुढे तुमचे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये टाका. सर्वांनी कमेंटमध्ये स्वामी आई कृपा करा असे लिहा. तर भक्त हो, ही माहिती आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे प्रश्नसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्यानुसार तुम्हाला लवकरात लवकर सेवा देण्यात येतील. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढे नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.